फाईन लेग पॉईंट कव्हर शॉर्ट स्क्वेअर लेग आणि मिड ऑफ 30 यार्ड मध्ये दोन फिल्डर सीमारेषेवरती डीप मिड विकेट. आणि त्यानंतर आपण पाहताय जबरदस्त झेल डीप मिड विकेट वरनं दूरवरनं आलाय. दूरवरचं अंतर कव्हर करत असताना अगदी एक आपण पाहताय कठीण झेलला सोपं करून दाखवलंय आणि सुंदर झेल टिपत असताना धक्का क्रमांक पहिला जय हनुमान कानूर या टीमला. बिग विकेट बिग लॉस, बॅट्समन आउट. तुशी काय इथे आपण पाहताय तर पहिली विकेट आली आहे हर्षल गोलंदाजी मार्क वरती, ज्याच्यावरती आणि पहिल्याच बॉल वरती आपण पाहताय तर एक मोठा झटका दिलाय. 440 चा झटका सुरुवातीच्या पहिल्याच बॉल वरती. वेळे करा बरोबर 8:27 आपण मॅच चालू केली आहे. प्रत्येक इथे चांगला चेंडू, सुंदर गोलंदाजी, गुडलँड स्पॉट वरून आपण पाहताय राईज केलं, प्रचंड वेग आणि निश्चितच विकेट किपरच्या स्वाधीन जात असताना हा डॉट धावबाद करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले. मात्र इथे आपण पाहताय बाल बचावलेत. मान्यवर शांतारामजी सोनावणे यांचं या ठिकाणी मंचावरती शुभागमन झालेलं आहे. काकांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. इथे ओव्हरपिच समोरच्या दिशेला फटका दर्जेदार, फिल्डर तिथे कुणीही नाहीये. खाली क्षेत्र निवडत असताना जबरदस्त प्रहार केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. चौकाराच्या मदतीनं खातं खोललं. बॅटिंग करत असताना रितेश आलाय आणि त्याच्या बॅटमधनं मिळाले 4 धावा. यावेळेस सुद्धा आपण पाहताय ऑफस्टम्पच्या अगदी बाहेर शफल झाला. अक्रॉस बॅटनं बॅट फिरवली, मात्र निश्चित आपण पाहू शकताय व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. एक सिंगल मिळेल, स्कोर कार्डला जोडली जाईल. धावफलकावरती जोडतायत. धावफलक 5 या आकड्यावरती. पहिलं षटक हर्षलच्या खांद्यावरती इथे जबाबदारी दिली आहे. निश्चितच 4 षटकांची मॅच आहे आणि सुरुवातीच्या पहिल्या षटकात आपण आहोत. बॅटला एज लागल्यानंतर सिंगल मिळाली. दोन फलंदाजाच्या दरम्यान आपण पाहताय तर चांगलं कॉलिंग आणि एक सिंगल धाव इथे पूर्ण केली आहे हर्षल. यावेळेस बॉडी लाईन चेंडू आडव्या हाताने निश्चितच फटका खेळलाय. फटका जबरदस्त आहे. दूरवरनं फिल्डर जात आहेत, अडवण्याचा प्रयत्न करतील, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. स्क्वेअर लेगला सलामी देत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. आपण पाहताय तर उभारी मिळाली. स्कोर कार्ड पुढे सरकलेलं तुम्ही पाहताय. टोटल जाऊन पोहोचलं ते 9 या आकड्यावरती. 1 बाद 9 धावा धावफलकावर. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिला तर एक अप्रतिम झेल आपल्याला इथे पाहायला मिळाला. स्पेक्टॅक्युलर कॅच. यावेळेस समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलंय. फिल्डर आहे त्या ठिकाणी मिड ऑफवरनं जातोय. चेंडूला अडवलं, चांगल्या पद्धतीनं गॅदर केलं. एक सिंगल मिळाली आहे. सिंगल धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जातं. एकंदरीत आपण पाहताय धावफलकावरती टोटल 10 धावा पहिल्या षटकात पाहायला मिळाला. आणि तुम्हाला 5 मिनिटांचा अवधी दिला जातो. इंटरनॅशनल मॅच जर आपण पाहत असाल तर एका षटकासाठी तुम्हाला 4 मिनिटांचा अवधी असतो. मात्र इथे आपलं ग्रामीणचं क्रिकेट आहे, या अनुषंगानं आपण 1 मिनिट ऑलरेडी आपल्याला एक्स्ट्रा दिलाय. त्यामध्येच आपल्याला सर्व गतिविधी आपल्या पूर्ण करायच्या असतात. पहिल्या षटकासाठी 5 मिनिटं घेतले. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होतीये. गोलंदाजी मार्कवरती संदेश, ज्याच्या खांद्यावरती ओव्हर नंबर 2 ची जबाबदारी. गोलंदाजी करताना तयार होतोय. व्यूहरचनेमध्ये बदल करताना पॉवर प्लेची पाबंदी हटली. इथे कव्हरला खेळला आहे, निश्चितच धोका होऊ शकतो. व्हेरी गुड फिल्डिंग. निश्चित आपण पाहताय हातामध्ये चेंडू लगेच जर गॅदर झाला असता आणि लगेच थ्रो आला असता तर इथे कदाचित अजून धोकादायक होऊ शकला असतं.
रिस्की सिंगल इथे कंप्लीट केली आहे. स्कोर कार्ड 1 धाब्याच्या मदतीनं पुढे जातं, जाऊन पोहोचलं ते 11 वरती. ऋतिक भोईर सावरे यांच्या वतीनं सलगच्या 3 सिक्सरला कानोर टीमसाठी 555चं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. इथे आपण पाहताय फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळतायत. सीमारेषेच्या जवळ पकडलं, फेकलं, रिस्की आपण पाहताय, तर दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट केली आहे. धोका पत्करतायत, रिस्कचा रिवॉर्ड मिळतोय. 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जात आहेत. धावफलक पुढे सरकेल 2 धावांच्या मदतीनं. एकंदरीत आपण पाहताय स्कोर कार्ड टोटल जाऊन पोहोचलं ते 13 वरती. ओव्हर नंबर 2 मध्ये चाललेला खेळ, टोटल 4 षटकांची मॅच आहे. दुसऱ्या षटकासाठी या ठिकाणी संदेशला पाचारित केलं. पहिल्या षटकामध्ये टोटल आपण पाहिलं धावा आल्या 11. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. धावफलकावर 13 धावा. या षटकातील अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॅटिंग करत असताना 2 आघाडीचे फलंदाज टॉप ऑर्डरचे, एका बाजूनं रितेश, दुसऱ्या बाजूनं योगेश, या 2 फलंदाजांच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी आहे. पालखी वाहून न्यायची आहे. जय हनुमान कानोर संघासाठी धावा बनवायच्या आहेत. निश्चित आपण पाहताय तर टिचून मारा. दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकताय तर अर्नबी 11 जय भोजेश्वर साई या संघासाठी गोलंदाज करतायत. इथे थोडासा रनवेमध्ये अडथळा, पुनश्च एकदा बॉलिंग मार्कवरती रिटर्न येत असताना गोलंदाज संदेशला तुम्ही पाहताय. षटक क्रमांक 2. अतिशय दर्जेदार स्पर्धा पार पडतीये. भगवा चषक 2026. चेंडू चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर आपण पाहताय बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारचा व्यवस्थित संपर्क नव्हता आणि निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू इथे संपन्न होतोय. अमोलजी सोनावणे, फ्रेंडशिप मोहपाडा एरंजाड ग्रामस्थांचं हे दर्जेदार आयोजन. फटका फसलाय, झेलसाठी प्रयत्न केले दीपेशचा आपण पाहताय तर थोडस लेझी अप्रोच, आणि इथे आपण पाहू शकताय टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. अतिशय सुंदर संगीत आपण ऐकताय. मंत्रमुग्ध केलं जात आहे. इथे आडव्या बाटनं कडक हिट. फील्डर आहे त्याच्या डोक्यावरनं चाललाय. फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीधी सीमा रेखा के बाहर. मैदानात चेंडू पाठवा. या षटकाराच्या मदतीनं धावफलकाला उंची मिळाली. स्कोर कार्ड टोटल तुम्ही पाहताय तब्बल जाऊन पोहोचलं 23 या धावा संख्येवरती. 23 ऑन बोर्ड. 23 धावा इथे स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये चाललेला खेळ निश्चित आपण पाहिलं तर अद्यापपर्यंत गोलंदाजी सुंदर राहिली होती. मात्र संदेश वरती आक्रमण करायला सुरुवात केली. स्ट्रायकिंग एंड वरती रितेश, आणि त्यानं एअर स्ट्राईक केलाय. स्विच इट अटेम्प्ट निश्चितच आपण पाहू शकताय कुठल्याही प्रकारचं उत्तर नाहीये. टप्पा सुंदर होता. टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू आपण पाहताय खाली राहिलाय. कुठल्याही प्रकारे बॅटवरती आला नाहीये. विकेट किपरनं उरलेलं काम पूर्ण केलं. षटक क्रमांक 2 ची सांगता झाली आणि 2 षटकांच्या अंती स्कोर कार्ड वरती टोटल या ठिकाणी आपण पाहू शकताय 1 बाद 23 धावा.
प्रत्येक सामना डू ऑर डाय नॉकआउट स्टेजमध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं स्वरूप तुम्ही पाहताय तर प्रत्येक मॅचमध्ये तुम्हाला जिंकणं बंधनकारक असतं आणि या अनुषंगाने आपण पाहू शकता ही सुद्धा काटेकी टक्कर इथे झुंज होईल. जय हनुमान कान्होर बॅटिंग करत असताना धावफलकावरती चांगल्या पद्धतीने इथे आकार देत आहेत. स्कोर कार्डला पुढे घेऊन चाललेत दोन आघाडीचे टॉप ऑर्डरचे फलंदाज. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. दीपेश पहिलाच बॉल अक्रॉस बॅटनं खेळलाय. फटका सुंदर आहे. एक टप्प्याची वाट पाहिली. हाताला चटका देत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. धावा मिळतील 4. चौकार. लोक किरीस का गाना डीजे वाले बाबूचं मनापासून आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूयात. जबरदस्त या ठिकाणी मनोरंजन करतोय. क्रिकेटच्या सोबत तुम्हाला संगीताची मेजबानी. संगीताचं माणसाच्या आयुष्यात फार महत्त्व असतं मित्रांनो. इथे समोरच्या बाजूला फुलटोस बॉलला टोलावलंय. फिल्डर लॉंग ऑन वरनं हेमंत चेंडूवरती आला, पकडलं, फेकलं. एक सिंगल मिळेल. स्कोअर कार्ड वरती जोडली जाईल. धावफलक 28 वरती जाऊन पोहोचलंय. तिसऱ्या षटकात आपण आहोत. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. तिसरं षटक या ठिकाणी दीपेश हाताळतोय. राईट मोर द विकेटनं मारा करत असताना स्ट्राईक एंडवरती पुनश्च एकदा आपण पाहताय बॅट्समन रितेश वैयक्तिक 17 वरती खेळतोय. त्यानं इथं खतरा उभा केलाय. पायावरती फुलटोस बॉल फ्लिक केलाय. फटका जबरदस्त आहे. धन 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 करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. इथून ऍड केल्या जातील. धावफलक वेगानं पुढे सरकत असताना पाहायला मिळतंय. इरंजाड गावचं हे अतिशय दर्जेदार आणि ऐतिहासिक मैदान. मैदानावरती चाललेली भगव्या चषकाची रुबाबदार स्पर्धा. फ्रेंडशिप 11 मोहपाडा इरंजाड, त्याचबरोबर अमोलदादा सोनावणे आणि मोहपाडा इरंजाड ग्रामस्थांचं हे अतिशय दर्जेदार आणि सुंदर आयोजन. दुसरी रात्र या ठिकाणी पार पडतीये. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण सर्वजण एन्जॉय करत आहात. कालची रात्र आपण पाहिली. ओमकार मित्रमंडळ वांगणी या संघानं निश्चित आपलं वर्चस्व राखलं. कालची रात्र आपल्या नावावरती केली. इथे आजची रात्र कुणाच्या नावावरती राहील हे आपल्याला पाहायचंय. तत्पूर्वी एक्स्ट्रा हाफ मध्ये चाललेली ही मॅच. इथे आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. सीमारेषेवर फिल्डर तैनात. लेप पंगा. दीपेशचं सेलिब्रेशन आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना झटका लागलाय. विकेट डाऊन. कीपर आणि गोलंदाज या दोघांमध्ये कॉलिंग कदाचित चुकलं होतं आणि युवराजला जीवनदान मिळालं. चेंडू ड्रॉप झाला. सिंगल कंप्लीट करतायत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 11.00 ची सरासरी. धावफलकावरती 33 धावा. 33 ऑन बोर्ड.
या पुढील सामना असेल रेग्युलर पोलचा पहिला सामना राज क्रीडा मंडळ कुळगाव आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान जोबेली. दोन्ही संघाचे कॅप्टन मित्रांनो आपण तयार राहा. या मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. जय हनुमान जोबेली आणि राज क्रीडा मंडळ कुळगाव आजच्या रात्रीची प्राईम टाइमची प्राईम मॅच, ज्या मॅचला गर्दी भरपूर नेहमीच असते. दोन्ही संघ ताकदवर मातब्बर बिग फाईट पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहा. या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. 4 षटकांची मॅच आहे. तिसरं षटक या ठिकाणी समाप्त झाले. धावफलकावरती 33 धावा. लास्ट ओव्हर. शेवटच्या अंतिम षटकासाठी हेमंत तयार. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या कदाचित बाहेरून गेलाय. पंच प्रशांत सूर्यराव सर आमच्याकडे वळाले, सांगतायत येस इट इज वाईड बॉल. अवांतरची खून करत असताना एक सिंगल मिळेल. स्कोर कार्डला ऍड केली जाईल. एक धावेच्या मदतीनं धावफलक 34 या आकड्यावरती 34. शेवटचं षटक आहे. या षटकात धावा किती बनतील त्या निर्णायक असतील. चांगला चेंडू आपण पाहताय. राईट आर्म मीडियम फास्ट मारा करतोय. अगदी आपण पाहताय तर समोर पिच केलं. फलंदाजाला वाटलं कदाचित टप्प्यात आलाय, मात्र टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा लेग कट होतोय, बाहेर निघतोय. कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. गोलंदाजानं मात्र उरलेलं निश्चितच आपण पाहताय वर्चस्व दाखवलं आणि हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळाला. हेमंत गोलंदाजी करतोय ओव्हर नंबर 4 साठी, शेवटच्या अंतिम षटकासाठी. हा चेंडू कदाचित थोडा जास्त बाहेर होता. बाहेर जाऊन मारण्याचा प्रयत्न अटेम्प्ट केला आहे. एक्स्ट्रा कव्हरला अडवलं त्या ठिकाणी. थोडासा नाराज आहे हेमंत. पहा टेनिस क्रिकेटचे स्टार प्लेयर सावळेश्वर सावळा संघाचे किरण पवार आणि त्याचबरोबर ओम कोंडेश्वर भोज या संघाचे स्टार प्लेयर शंकर पाटील, त्याचबरोबर जय हनुमान जोबेली टीमचे विवेक गायकवाड, या तीनही मान्यवरांना विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत सुस्वागतम. किरण पवार लिजंड प्लेयर, त्याचबरोबर शंकर पाटील बदलापूर ग्रामीणचा स्टार प्लेयर, त्याचबरोबर विवेक गायकवाड, या तिघांनाही विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत सुस्वागतम. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. आपण पाहताय गोलंदाजानं आपल्या टीमला कमबॅक करून दिलंय. हेमंत इथे गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरती भेदक मारा करत असताना पाहायला मिळतोय. फलंदाजाला कुठल्याही प्रकारचा आतापता नाहीये. मोठ्या फटक्यापासून दूर ठेवलं होतं, हुक केलंय आणि धावा 6 बुक केल्यात. फटका दमदार, दर्जेदार, घातक, सदाबहार, चेंडू सीमा पार, षटकार. जय हनुमान कानोर या टीमसाठी इथे आपण पाहताय तर योगेश राऊत अजून मैदानात झुंज देतोय. चांगली बॅटिंग तो करतोय. निश्चितच सलामीसाठी आलाय. अजूनही स्ट्राईक करत असताना पाहायला मिळाला. चांगला चेंडू होता, त्याला मात्र इथे 6 धावांमध्ये परावर्तित केलं. षटकार मिळालाय. स्कोर कार्ड वरती जोडल्या जात आहे 6 धावा. 41 सन्मानजनक धावसंख्या बनली आहे. लास्ट ओव्हर जबरदस्त उत्तर दिलंय. प्रतिउत्तर दाखल आपण पाहताय. हेमंतनं यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. योगेश मैदानाच्या बाहेर जात असताना विकेट मिळालीये, मात्र निश्चितच आपण पाहताय आपलं काम यशस्वीरित्या पार केलं आणि त्यानंतर योगेश राऊतनं हे मैदान सोडलं. ही इज आउट.
पूर्वार्ध संपलाय. धावा टोटल बनल्या या ठिकाणी आपण पाहताय तर 41 आणि 42 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. बॅटिंग करत असताना जयहनुमान कानोर या टीमने 4 षटकात बनवल्या 41 आणि अर्णवी 11 जय भोजेश्वर साई या संघाला बनवाव्या लागतील 42 धावा. 42 टू विन. चला टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला इथे जोडले जातील. जय हनुमान जोबेली आणि त्यांच्या विरोधात राज क्रीडा मंडळ कुळगाव या दोन संघांच्या दरम्यान आपण टॉस करतो आहोत. नाणेफेकीचा कौल इथे पार पाडला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दोन्ही संघाचे कॅप्टन आपण त्वरित या. येस, जय हनुमान जोबेली संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. राज क्रीडा मंडळ कुळगाव टीमचे कॅप्टन आपण या. शांताराम काका सोनावणे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पार पाडतोय. टॉस केला जाईल त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. मान्यवर विशालदादा चौगुले यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले गेलेत. विशालदादा चौगुले आपण या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करतो आहोत. रेग्युलर पोलचा पहिला सामना आजच्या रजनीचा आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत. दोन्ही कॅप्टनचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. विशालदादा चौगुले यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. 5 षटकांची मॅच असेल. आजच्या रात्रीचा रेग्युलर पोलचा हा पहिला सामना इथे आपण पाहणार आहोत. युवा उद्योजक आणि छापा आलाय. राज क्रीडा मंडळ कुळगाव या संघानं टॉस जिंकलाय. दादांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. टॉस जिंकलाय, काय निर्णय घेतोय सांगतो मी आता थोड्या वेळात नक्कीच सांगतोय. यावर्षी कसा फॉर्म राहिलाय, कसा परफॉर्मन्स राहिलाय, कुठले प्लेयर्स फॉर्म मध्ये आहेत? टॉस कुळगाव संघानं जिंकलाय. कारण निर्णय अजून आपल्यापर्यंत यायचा आहे. आपल्या टीमचा परफॉर्मन्स थोडासा थंड गरम यावर्षी राहिलाय. कशी तयारी आहे आणि आज कशा तयारीत उतरतोय? पूर्ण टीम पॅक आहे का? नक्कीच पूर्ण संघ तर आहे. आणि बोलायचं आलं तर आम्ही पण थोडा ब्रेक घेतलेला. ही सीझन आमची पण थोडी चढ उतार गेली, त्याच्यामुळे थोडा ब्रेक घेऊन पुन्हा एकदा त्याच जोशाने टीम उतरलेली आहे. नक्की नक्की. करंधुळेचा खेळ म्हणजे पाहण्यासाठी गर्दी नेहमी होत असते. यावर्षीच्या हंगामात थोडासा 19-20 राहिला आहे, मात्र पुन्हा नवीन जोशामध्ये आम्हाला करंधुळे पाहायला मिळेल. नक्कीच. टॉस कुळगाव संघानं जिंकलाय. तुला काय करायला आवडेल, बॅटिंग की फिल्डिंग? आम्ही तर बॅटिंगच करणार होतो, पण डिसिजन पेंडिंग आहे, त्याच्यामुळे. नक्की नक्की. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस इथे जिंकलाय कुळगाव टीमनं. थोड्याच वेळात आपल्याला निर्णय कळेल. 5 षटकांची मॅच असेल. राज क्रीडा मंडळ कुळगाव या संघानं टॉस जिंकलेला आहे. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. 41 बनल्यात, 42चा पाठलाग मैदानावरती सुरू होतोय. 24 चेंडू आणि बनवाव्या लागतील 42 धावा. समालोचन कक्षामध्ये थोडंसं परिवर्तन आपण करतो आहोत. मी तुर्तास थांबतोय, आपण थांबू नका, पाहत राहा. भगवा चषक 2026 हा थरार, दुसरी रजनी आणि समालोचन कक्षामध्ये आवाज आपण ऐकूयात मान्यवर तुषारजी शिंदे सर यांचा. धन्यवाद. सन्मान्य श्रीमान गणेशजी कोणिलकर साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम सर. सन्मान्य सोमनाथजी खाडे सरांचा आवाज आपण या अगोदरच्या डावामध्ये ऐकला, त्यांचं देखील मनापासून आभार. एका बाजूने जय भोजेश्वर साई आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान कानोर संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. पंतांचा ग्रीन सिग्नल आणि दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होती. अर्णवी 11 जय भोजेश्वर साई आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान कानूर असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय.
दुसऱ्या डावाला सुरुवात होते जिथे 42 धाब्यांचं लक्ष आहे. 42 इज द टार्गेट. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने. बॉलच्या खाली पोहोचतायत. पहिल्याच बॉलवरती मोठी सफलता. फलंदाज शून्यावरती बाद. विकेट. फुल लेनचा बॉल होता. अपील झाली आहे पंचांकडे, परंतु इम्पॅक्ट जो आहे तो लेग स्टंपच्या बाहेर होता आणि त्याचमुळं मे बी बॅट सोबत देखील संपर्क आहे. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे. रितेश रसाळ गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. संदेश भोपी आणि भूषण भोपी ही जोडी मैदानावरती आहे. चांगली कामगिरी करावी लागेल. 2 धावा केवळ धावफलकावरती आहेत. पहिले षटक खूप कमालीचं पाहायला मिळते. पॉवर प्ले मध्ये अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज रितेश यांच्या माध्यमातून राईट आर्म राऊंड द विकेट. क्लीन बोल्ड. मधली यष्टी इथे वाकवली आहे. फलंदाज त्रिफळातीत. विकेट. ॲक्युरसी गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाले. रितेश रसाळ यांची ॲक्युरसी खूप चांगली पाहायला मिळाली तुम्हाला आणि ॲक्युरेट गोलंदाजी पाहायला मिळते. नियंत्रण त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. कंट्रोल गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. रितेश रसाळ यांची पहिल्या षटकामध्ये मात्र फलंदाजांना हात खोलण्यापासून वंचित ठेवले आणि 2 सफलता आपल्या नावावरती केल्यात. ड्रीम स्टार्ट फॉर मिस्टर रितेश रसाळ. खूप चांगली सुरुवात त्यांच्यासाठी पाहायला मिळाली. त्यांच्या संघासाठी ही खूप दर्जेदार सुरुवात आहे जे हनुमान कान्नूर संघासाठी. आणि इथून मात्र पुनरागमन करावं लागेल. या ठिकाणी अर्णवी 11 जय भोजेश्वर साई संघाला पुनरागमन करावं लागेल. या सामन्यामध्ये कमबॅक करणं गरजेचं आहे आणि क्रिकेट हा पुनरागमनाचा खेळ आहे. तुम्हाला संधी मिळते या खेळामध्ये. मी काल खरं तर जतीन सप्रू यांचा छोटासा इंटरव्ह्यू ऐकला. तिथे त्यांनी सांगितलं की फलंदाजांना देखील संधी मिळते, दुसरी गोलंदाजांना देखील संधी मिळते, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये जर चूक झाली तर पुढची संधी तुम्हाला मिळत नाही. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. पुनरागमनाची संधी इथे असणार आहे. अर्णवी 11 जय भोजेश्वर साई संघाकडे पुनरागमन करावं लागेल या सामन्यामध्ये. पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज आणि आणखीन एक बॉल हवेत गेला. यष्टिरक्षक यष्ट्यांच्या पाठीमागे आहेत. ते आपली भूमिका तिथे पूर्ण करतील. झेल टिपला गेलाय. आणखी एक सफलता. फलंदाज बाद. विकेट.
पहिले षटक संपले आणि धावफलकावरती केवळ 2 धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2-3 तुम्हाला पाहायला मिळेल. 2 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा फुटबॉलचा स्कोर नव्हे, हा क्रिकेटचा स्कोर आहे. 2 धावा केवळ धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला स्पीडअप करायचंय. गोलंदाजी करणारी टीम कानोर बॉईज संघ आपल्याला विनंती आहे, माफ करा, जय हनुमान कानोर संघ आपल्याला विनंती आहे, थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे. चला थोडीशी घाई करा. मनीष राऊत गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले सेकंड ओव्हरसाठी. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये खूप फाईन खेळतायत, क्षेत्ररक्षक आहेत आणि बॉल मात्र ट्रॅव्हल होतोय, प्रयत्न करतायत अडवण्याचे आणि मे बी बॉलला रोखले देखील. 2 धावा इथे प्राप्त झाल्या. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलला हुक करण्याचा प्रयत्न केला, आखूड टप्प्याचा बॉल. पहिलाच बॉल आपण पाहिला गोलंदाज मनीष राऊत यांचा. तिथे 2 धावा आल्या. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. 17 बॉलमध्ये 38 धाव्यांची आवश्यकता आहे. 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये 38 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. 17 बॉल 38 धावा इथून मात्र बनवायच्यात. फुलर लेनचा बॉल. यावेळेस मात्र कमालीचा फटका, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केलाय. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता. पुन्हा एकदा 2 धाव्यांचा प्रयत्न झाला. रनिंग बिटवीन द विकेट आणि इथे बॉलला गॅदर करू शकले नाहीत यष्टीरक्षक. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा वेगाने आला ते सांगतायत. खरं तर वॉकआउट बाउन्स इथे पाहायला मिळाला आणि त्या माध्यमातून 2 धावा प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 2 बॉलवरती 2 दुहेरी धावा येताना पाहायला मिळाल्या त्या षटकामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती मनीष राऊत. बॅटिंगसाठी आपण पाहतोय फलंदाज संदेश सज्ज आहेत. संदेश आणि वैभव ही जोडी मैदानावरती आहेत. एका बाजूने 3 विकेट जाताना संदेशांनी पाहिल्यात, परंतु पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील संदेशच बॅकबॉन राहिले होते या टीमसाठी. चांगली कामगिरी करावी लागेल. ओ फाईन लेग क्षेत्रामध्ये हा बॉल गेलाय आणि क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या हातामध्ये. हा देखील बॉल दम तोडेल. आणखीन एक सफलता येते. संदेश राऊत महत्वाची विकेट. आणखी एक फलंदाज बाद. गडगडताना पाहायला मिळतोय, परंतु इथून पुनरागमन करावं लागेल. बॅटिंग करणारी टीम पहिल्या षटकामध्ये खूप कमालीची गोलंदाजी रितेश रसाळ यांची पाहायला मिळाली. केवळ 2 धावा, 3 महत्त्वाच्या सफलता अगदी पहिल्या षटकामध्ये त्यांनी आपल्या नावावरती केलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मनीष राऊत पुन्हा एकदा सज्ज आहेत. अविनाश मैदानावरती आले. चांगला फटका आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फटका मात्र कमालीचा, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव प्राप्त होईल. सरळ बॅटने फी मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. हा व्हॉलीबॉल होता. लॉंग ऑफ रिजन मध्ये हा बॉल खेळला. मी नेहमी सांगतो न्यूटनचा तिसरा लॉ आहे, एव्हरी ऍक्शन देअर आर इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तशा पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. अगदी बॉल समोर टाकला होता, समोरच मारलाय. एक धाव प्राप्त झाली आहे. पुढचा बॉल. यावेळेस देखील बॅटच्या एजला बॉल लागलाय. गली रिजन मध्ये हा बॉल चाललाय. तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. धावफलकावरती धावा आहेत 8. मनीष राऊत गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. वैभव आणि अविनाश ही जोडी मैदानावरती आहे. अविनाश आहे स्ट्राईक एंडवरती. फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि 9 धावा केवळ धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 9 धावा धावफलकावरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 महत्वाचे फलंदाज बाद झालेत. 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये 33 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. 12 बॉल 33 धावा. चला स्पीडअप करायचे. गोलंदाजी करणारी टीम आपण अतिरिक्त वेळ घेऊ नका. जय हनुमान कान्होर संघ थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. आमच्यासोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये चिक्कू आहेत. त्यांची देखील चांगली कामगिरी राहिली. उल्लेखनीय कामगिरी आजची ही दुसरी रजनी आहे, त्यांची देखील राहिली आहे. त्यासोबत 10 क्रिक लाईव्हची टीम त्यांची देखील उल्लेखनीय कामगिरी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. संपूर्ण आमची पंच कमिटी असेल त्यांची देखील कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. त्यासोबत मंडप डेकोरेटर्स आमचे डीजे त्यांची देखील कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. समालोचक मित्र त्यांची देखील कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये
ज्या ज्या एजन्सी जोडल्या गेल्यात त्यांची सर्वांची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे आणि त्याच अनुषंगानं मात्र ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरती गेलेली आपल्याला पाहायला मिळते. आयोजकांनी केलेलं अतिशय सुंदर आयोजन पाहायला मिळालंय. यासोबत खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय फ्रेंडशिप मित्रमंडळ, संपूर्ण मित्रमंडळाचं कौतुक आहे. अतिशय चांगली स्पर्धा भगवा चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय अमोलजी रमेश सोनावणे साहेब, युवा यशस्वी उद्योजक ज्यांचं कर्तृत्व, दातृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्व मोठं आहे, ते आयोजक या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय अमोलजी सोनावणे साहेब. पहिल्याच बॉलवरती अपील झाली आहे. योगेश राऊत गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्याच बॉलवरती सफलता. आणखीन एक धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज बाद. तेहतीस धावा. आता इथून मात्र प्रयत्न करावे लागतील. फिनिक्स पक्षी ज्या पद्धतीने राखेमधून भरारी घेतो ना, तशी भरारी इथून मात्र आता घ्यावी लागेल. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 33 धाब्यांची आवश्यकता आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत तुम्ही हार मानत नाही तोपर्यंत हार मात्र होत नसते. आधी हार असं म्हणतात की मनामध्ये होते, नंतर रणांगणावरती होते, परंतु क्रिकेटचं मैदान आहे तिथे मात्र शेवटपर्यंत हार मानायची नाही. तुम्हाला लढावं लागेल, सांगावं लागेल स्वतःला शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलं नाही. फुल टॉस बॉल होता. चांगला फटका. डीपमध्ये प्रोटेक्शन जरूर आहे. एका टप्प्यावरती बॉलला गॅदर करतील. मोठा फटका देखील यावरती खेळता येऊ शकला असता, परंतु टायमिंग तिथे जुळलं नाही. एकच धाव प्राप्त झाली आहे आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. MS धोनी द अनस्टोर्ड स्टोरी हा चित्रपट सर्वांनी पाहिला असेल. त्या चित्रपटामध्ये सांगितलं गेलंय यॉर्कर आल्यावरती कसा अडवायचा, बाउन्सर आल्यावरती कसा हुकवायचा आणि फुलटॉस आल्यावरती त्याचा कसा खरपूस समाचार घ्यायचा, हे त्या चित्रपटामध्ये सांगितलं गेलंय. गोलंदाजी ट्रॅकवरती योगेश राऊत, योगी गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. पुढचा बॉल. चांगला फटका आहे समोरच्या दिशेने. कमालीचा हा फटका आहे. लॉफ्टेड अप ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळालाय. बॉल जाईल लॉंग ऑफ सीमारेषच्या पलीकडे. क्रिकेटचा क्लास. चौकार. करतोय मुख्य व्यासपीठावरती ग्रामस्थ मंडळ मोपाडा एरंजाड. मी शांतारामजी सोनावणे यांना विनंती करेल आपण यावं, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मी राजेजी मेहर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय या मुख्य व्यासपीठावरती. किशोरजी मेहर आपण या. आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आम्ही शांतारामजी सोनावणे यांचा सन्मान करतो आणि त्यानंतर गणेशजी कोंडिलकर आपण यावं, आपलाही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. ऑडिओ कॉमेंट्री बॉक्स. 14 धावा धावपलकावरती. झेल ड्रॉप मैदानावरती झालाय आणि क्षेत्ररक्षक होते डीपमध्ये, तिथे मात्र झेल ड्रॉप होताना आपण पाहिला. एक धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 15 धावा धावपलकावरती आहेत. कॅचेस विन द मॅचेस. प्रत्येक झेल हा महत्वाचा असतो. 8 बॉलमध्ये 27 धाव्यांची आवश्यकता आहे. 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉलमध्ये अजूनही 27 बनवायच्यात. परंतु क्रिकेटमध्ये असं तर म्हणतो ना आपण, लाईफमध्ये देखील इम्पॉसिबल शब्द देखील सांगतो, आय एम पॉसिबल. परंतु तुम्हाला मैदानावरती सुरुवात तर करावी लागेल. 8 बॉलमध्ये 27 धाव्यांची आवश्यकता आहे. हे दोन महत्वाचे आहेत. प्ले अँड मिस. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल. इथे मात्र बॉलच्या लाईनमध्ये येऊ शकले नाही. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. अँगलनं बॉल मात्र ऑफ्टमच्या बाहेर, आणखी जास्त बाहेर जाताना पाहायला मिळाला आहे. डॉट बॉल. 7 बॉलमध्ये 27 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. इथून मात्र आक्रमक फटक्यांची आवश्यकता आहे. ते फटके मात्र येताना पाहायला मिळत नाही. 7 बॉल आणि 27 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. सुरुवात मात्र दमदार केली रितेश रसाळ यांनी. 3 विकेट पहिल्या षटकामध्ये मिळवल्यात. ओ कमालीचा बॉल आहे. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 27 धाव्यांची आवश्यकता आहे. आता मात्र सामना थोडासा एकाकी जाताना पाहायला मिळतोय, परंतु इथून देखील पुनरागमन करता येऊ शकतं. परंतु त्यासाठी मात्र आता मैदानावरती चमत्कार करावा लागेल. मिरॅकल्स. आणि मिरॅकल्स मात्र नेहमी नेहमी होत नाही, परंतु आज मात्र या मैदानावरती संधी आहे. या ठिकाणी अर्णवी 11 जय भोजेश्वर साई संघाकडे चमत्कार करावा लागेल. 6 बॉलमध्ये 27 बनवायच्यात पहिल्या षटकामध्ये. खरं तर आपण पाहिलं क्रिकेटच्या लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर अनेक वेळा एक्सप्लेन करताना असं म्हटलं जातं की पहिल्या षटकामध्ये कंबर्ड मोडण्याचं काम केलं गोलंदाजांनी. खूप कमालीची गोलंदाजी रितेश रसाळ यांची पाहायला मिळाली आहे. आणि आता अंतिम षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दिनेश राऊत दाखल झाले. त्यांनी जर हॅट्रिक इथे पूर्ण केली
तर 2,000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. मोरा ग्रुप कानोर यांच्या वतीने दिनेश राऊत यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. शेख सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ आणि पंचम क्रमांकची ट्रॉफी लाभली. ते आमचे विजयजी गायकवाड यांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत वेलकम. आणि त्यासोबत वसंत काका मेहेर आपणाची विनंती आपण यावं मंचावरती. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. अखूट टप्प्याचा बॉल होता, फायनल क्षेत्रामध्ये गेलाय आणि क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळते. 2 धावा इथे मात्र प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती. 1 फॉर दी ओव्हरची अर्निंग इथे मात्र दिली आहे. 5 बॉलमध्ये 25 धाव्यांची आवश्यकता आहे. 5 बॉलचा खेळ अद्याप शिल्लक आहे आणि 5 बॉलमध्ये अजूनही 25 धाव्यांची आवश्यकता आहे. दिनेश राऊत गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. 5 मध्ये 25. मे बी तिथे एज होतं आणि फलंदाज बाद होतील. खरं तर धावेचं इंटेन्शन नव्हतं. स्टंपिंग आउट होतील, विकेट असेल. धाव्यांची आवश्यकता आहे. 4 बॉल अद्याप शिल्लक आहे आणि 4 बॉलमध्ये अजूनही 25 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. 4 मध्ये 25 धाव्यांची आवश्यकता आहे. दिनेश राऊत गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. नवीन फलंदाज प्रतीक मैदानावरती. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सरळ त्यांच्या हातामध्ये घरपोच सेवा, फ्री होम डिलिव्हरी विदाऊट OTP. आणखी एक सफलता. फलंदाज बाद. त्याने जर हॅट्रिक पूर्ण केली तर इथे संधी असेल आणि आता दिनेश राऊत हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. मोरा ग्रुप यांच्या वतीने 2,000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. यावेळेस मात्र प्ले अँड मिस डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. दोन बॉलमध्ये 25 धाव्यांची आवश्यकता आहे. अपील झाली आहे पंचांकडे. औपचारिकता शिल्लक या सामन्यामध्ये आणि फलंदाज मे बी नॉट आउट आहेत. एक धाव तिथे पूर्ण झाली आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. फलंदाज मला वाटतं एस्टनवरती जाऊन आदळले आणि 22च्या माध्यमातून ही एकेरी धाव पूर्ण झाली आहे. पहा, ज्यावेळेस बॅटर फटका खेळतो त्यावेळेस जर बॅटर तिथे एस्टनवरती आदळला किंवा बॅटरचं हेल्मेट किंवा कुठलाही भाग ज्यावेळेस फटका खेळत असतो त्यावेळेस जर एस्टनवरती आदळला तर त्याला बाद दिलं जातं. नॉन स्ट्रायकर एंडचा बॅट्समन तिथे आदळलेला आपण पाहिला आणि जरी त्याची बॅट लागली किंवा कसाही त्याने स्टंप तिथे डिस्ट्रॉईड केले तरी देखील त्याला बाद दिलं जात नाही. असे क्रिकेटचे नियम आहेत. शेवटचा बॉल. 1 बॉल आणि 24 धावा अजूनही बनवायच्यात. फुलटॉस बॉल होता. समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल. एक टप्पा घेतला. क्षेत्ररक्षक रितेश बॉलच्या खाली आहेत आणि इथे विजय मिळवलाय जय हनुमान कानोर टीमने. विजयी टीमचं अभिनंदन आणि जय भोजेश्वर साई संघाचा देखील खेळ खूप चांगला राहिला. अंडर 11 जय भोजेश्वर साई संघ त्यांनी देखील चांगलं क्रिकेट